कराराच्या वेळी हत्येच्या प्रयत्नाचे प्रकरण समोर आले आहे. चाकू आणि दोरीने गळा दाबल्याचा आरोप आहे. आरोप प्रत्यारोपांमुळे दोन्ही पक्षांविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय महादेव धाबेकर, वकील महेश मासोदकर, प्रॉपर्टी डीलर प्रकाश वारजूर यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या प्रकरणात प्रॉपर्टी डीलर अविनाश कोलते आणि त्यांचे मेहुणे अभिजित समर्थ हे आरोपी आहेत. वादग्रस्त मालमत्तेबाबत घटनेतून निर्माण झालेल्या वादामुळे गोकुळपेठ येथील मासोदकर वकिलाच्या कार्यालयात एक समझौता बैठक बोलवण्यात आली. असा आरोप आहे की त्या दरम्यान आरोपीने अभिजितवर चाकूने हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या पक्षाचे म्हणणे आहे की मालमत्तेची कागदपत्रे वाचत असताना अभिजितने एका आरोपीचा दोरीने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. आरोप प्रत्यारोपांमुळे दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक वकील आहेत मासोदकर म्हणून, त्यांचं ऑफिस आहे कॅनल रोडवर. त्या ठिकाणी दोन पार्ट्या म्हणजे मासोदकर यांच्या इकडची पार्टी आणि दुसरी अभिजित समर्थ आणि अविनाश कोलते यांची पार्टी त्या ठिकाणी समझोता करण्यासाठी आली होती. त्यावेळी समझोता न होता त्याच्यात आपसी झगडे झाले आणि त्याच्यात एका पार्टीने दुसऱ्या पार्टीला लोखंडी राड आणि चाकूने मारहाण केली. तसेच दुसऱ्या पार्टीने नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. अंबाझरी पोलीस स्टेशनला दोघाही विरुद्ध 307 दाखल करण्यात आलेले आहेत. तपास चालू आहे. याच्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर आम्ही सक्त कारवाई करू. तर त्यांच्यावर दोन्हीवर 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे आम्ही आरोपीची काहीही हायगाय करणार नाही. याच्यातली जी एक पार्टी आहे अभिजित समर्थ आणि अविनाश कोलते यांनी संजय धाबेकर यांचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच संजय धाबेकर आणि त्यांचे दोन वकील यांनी अभिजित समर्थ आणि अविनाश कोलते यांच्यावर चाकूने आणि लोखंडी रॉडने हमला केला अशी प्राथमिक माहिती आहे.